मी आज गुळ शेंगदाण्याची चिकी बनवणार आहे आणि मी त्याला लागणारे साहित्य शेंगदाणे घेतले एक वाटीभर तीळ घेतले, 2 वाट्या गुळ घेतला। आता ही आपली कढई गरम झाली। आता आपण खरपूस शेंगदाणे भाजून घेऊ। आपले शेंगदाणे भाजून घेतले, आता काढून घेऊ आपण। आता शेंगदाणे भाजले आपले शेंगदाणे। आता हे तीळ चांगले भाजून घ्यायचे लालसर। आता तीळ तडकू लागले। आता तीळ आपले चांगले भाजले गेले लालसर। आता तीळ काढून घेऊ आपण। आता मी शेंगदाण्याचे टक्कर काढून घेतली। आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता आणि बारीक करून घेतले। आता तीळ बारीक करून घेऊ। खूप गरम करून घेतलं। आता त्याच्यात गुळ टाकून घेऊ असा। आता आपला पाक तयार झाला। हे गोळी झाली आहे त्याची। हे टाकून घेऊ। धनेच कूट टाकला तर हे तिळाचं टाकून घ्या। आता तयार झालं आपलं मिश्रण। आता आपण काय करू, आता हे याच्यावर टाकून घेऊ आपण। कपाटात तूप लावलं, आता याच्यावर असं टाकून घ्यायचं। असं टाकून घ्यायचं। आल्ला हे असं लाटायचं। छान लाटायचं। आल्ला लाटायचं त्याला। हे असं कापून घ्या असं। आता हे गरम आहे ना, गरमच कापून घ्यायचे असं। हे असं पुरीनो ह्या अशा वड्या कापून घेतल्या। तुम्ही पण अशाच वड्या करा। आता या वड्या आपल्या थंड्या झाल्या। आता ह्या काढून घेऊ आपण त्या ताटलीमध्ये। तयार आहे आपली शेंगदाण्याची चिकी। छान झाली। लय भारी झाली। लय छान झाली, नरम झाली। यापूर्वी चिकी खाला लय भारी झाली चिकी। मग तुम्हाला जर आईचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।